दशाश्वमेध भागामध्ये गोंदवलेकर महाराजांचं स्थापित मंदिर आहे. त्यांनी स्थापन केलेलं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही जर गेला तर नक्की बघा. काशीत 84 घाट आहेत. 25-30 घाट तर आपल्या मराठी लोकांनी बांधलेत. मला वाटतं फार लोकांना माहितीच नसेल की अर्ध बांधकाम मराठी लोकांनी केलेलं आहे. रणजित सिंग म्हणून होते पंजाबचे. त्यांनी सगळं पूर्ण सोनं दिलं. देवळाच्या कळशाच्या आणि पूर्ण भोवती आहे ते 24 मन सोने. ती जी मूर्ती आहे तेलंग स्वामींची, तर त्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे, त्या मूर्तीमध्ये एका हातामध्ये लाडू आहे आणि एक हात असा आहे त्यांचा. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की चांगल्या गोष्टी घ्या आणि वाईट गोष्टी सोडा. मला वाटतं मनकर्णिका नाव म्हणतो झाशी राणीवरनं त्या घाटात दिलं असं आहे की मणिकर्णिका म्हणजे ह्याचा जे मणी पडला म्हणजे पार्वतीचा कानातलं मणी पडला म्हणून ते मणिकर्णिका असं आहे. ते खरोखर म्हणजे ही धरोहर आहे आणि मराठी माणसांनी जपून ठेवली आहे, सांभाळून ठेवली आहे की आपल्याला ज्या या वास्तू मिळाल्या आहेत ते कृपया करून विकू नका. मराठी लोकांच्या वास्तू आहेत आणि अशा वास्तू आता परत मिळणार नाही. त्या काळात 17व्या शतकात, 16व्या शतकात, 18व्या शतकात मराठी माणसं तिथे का पोचली असावी, म्हणजे काय उद्देशानं पोचली असावी. नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. जगातील सर्वात जुनं शहर कुठलं आहे माहिती आहे तुम्हाला? ते आपल्या भारतातील काशी, ज्याला आता वाराणसी, बनारस अशी वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. आता काशी आणि वाराणसी म्हटलं की आपल्याला तिथली सगळी टुरिस्ट स्पॉट्स माहिती आहेत. काशी विश्वनाथ मंदिर आहे, संकटमोचन मंदिर आहे, तिथले घाट आहेत, गंगा आरती आहे, ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन काशीमध्ये बघायला काय आहे आणि त्याच्यापेक्षा पुढे मी असं म्हणेन की काशीमधले जे मराठी माणसांच्या पाऊलखुणा आहेत, तिथं मराठी खूप लोक जाऊन आले. त्यांची घरं आहेत, त्यांनी बांधलेल्या वास्तू आहेत, त्यांनी बांधलेली मंदिरं आहेत. हे अनेक पर्यटकांना माहीत नाही. पर्यटक जातात, 2-3 गोष्टी काशीमधले बघतात आणि परत येतात. तर तसं न होता जे मराठी लोकांच्या पाऊलखुणा आहेत, मराठी माणसांनी ठेवलेले तिथले जे ज्याला आपण फुटप्रिंट्स म्हणतो, ते प्रत्येकाने जाऊन बघावं. मराठी माणसाने जाऊन तरी नक्कीच बघावं. तर ह्या सगळ्यावर सविस्तर चर्चा आणि सविस्तर माहिती द्यायला माझे खास गेस्ट आज मुद्दामून एवढ्याकरता वाराणसीतनं इथे पुण्यात आलेले आहेत. त्यांची ओळख करून देतो. नमस्कार सर. नमस्कार. हे श्री मकरंद म्हैसकर म्हणून आहेत. ते स्वतः त्यांची 4थी पिढी आहे जे काशीत राहतात. त्यांचं स्वतःचं मोठं घर आहे, अगदी घाटावर राहतात तिथे काशीमध्ये. आणि त्यांचा एक होमस्टे पण खूप छान आहे तिथे. तुम्ही स्वतः आत्तामध्ये बघून आलो. अशाच घाटावर आहे काशीमध्ये. आणि तिथल्या येणाऱ्या पर्यटकांना ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या छोट्या काशीतल्या गल्लीबोळात आहे, ज्या आपण पटकन शोधूच शकत नाही, त्यांच्यासारखा माहितगार बरोबर असेल तर आपल्याला हे सहज करणं शक्य आहे. तर ते आज ह्याच्यावर सुद्धा प्रकाश टाकणार आहेत की मराठी माणसांनी काशीत काय योगदान दिलं आणि ते आपण का बघणं गरजेचं आहे. तर मकरंजी, आपण अगदी बेसिक प्रश्न असा घेऊ की काशी एकतर महाराष्ट्रातनं एवढं लांब आहे, मला वाटतं हजारो किलोमीटर लांब आहे. तर त्या काळात 17व्या शतकात, 16व्या शतकात, 18व्या शतकात मराठी माणसं तिथे का पोचली असावी, म्हणजे काय उद्देशानं पोचली असावी. पेशवे जे आहेत ज्या काळात काशीत आले तर त्यांच्यासोबत ब्राह्मण मंडळी आली आणि भाविक आले. तर पेशवे आले आणि आल्यावरती मग तिथे आता आलेल्या लोकांची कशी सोय करायची, बरोबर, म्हणून त्यासाठी त्यांनी काय केलं, काही मंदिरं बांधली. काही मराठ्यांनी, पेशव्यांनी किंवा आपल्या मराठी सरदारांनी बरोबर तिथल्या प्रॉपर्ट्या विकत घेतल्या, काहींनी बांधल्या तिथे. आणि तिथे असं नियोजन केलं की जसं आता कोणचं मठ केलं किंवा कोणची अशी त्यांनी मोठा वाडा घेतला किंवा वाडा बांधला. बरोबर. आता वाड्याची सोय कशी करायची म्हणून तिथे त्यांनी एक मॅनेजर नेमला. आणि जर मंदिर बांधलं तर त्याची सोय करायची म्हणजे कशी करणार, बरोबर. मग त्यांनी गुरुजी नेमले तिथे. आता त्या वाड्यांचं स्वरूप असं होतं की जुने वाडे आणि जास्ती करून सगळे गंगेच्या काठी. आणि मला असं वाटतं की त्यांनी काशीत वाडे बांधण्याचा उद्देश हा असेल त्यांचा की जे कोणी यात्रेकरू महाराष्ट्रातनं येतात त्यांची अल्प दरामध्ये सोय व्हावी. बरोबर. किंवा जमलं तर काही निःशुल्क आपण काहीतरी त्यांना काय सहकार्य करू शकतो. बरोबर. कारण की काशी आणि पुण्याचं अंतर 1500 किलोमीटर आहे. तर या सगळ्या दृष्टिकोनाने त्यांनी वाडे बांधले आणि मग तिथे अन्नछत्र,
आणि जे कोणी संत महात्मा येत होते, साधू येत होते, संन्यासी येत होते, त्यांची जेवायची सोय अशी सगळी त्यांनी केली. आणि मग तुम्ही हे म्हणू शकता की ते सारखे लढायांवर जायचे आणि मग त्यांना विश्रांती पाहिजे. मग ती विश्रांती कुठे मिळणार? तर ते असे काशीला येऊन विश्रांती घ्यायचे, बरोबर. विसावा घ्यायचे आणि मग तिथे दानधर्म आणि लोकांना त्यांनी अशा सगळ्या सोयी करून दिल्या की तुम्ही पण काशीत या, काशी दर्शन करा, गंगा स्नान करा, धार्मिक विधी करा आणि मग आपल्या तुम्ही वाटलं तर काशीत राहायचं आहे काशीत राहा आणि परगावाला जायचं आहे तर परगावाला जा. असं सगळं त्यांनी नियोजन केलं. तर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 40% जे बांधकाम आहे गंगेच्या काठावरचं बर. किंवा तिथल्या ज्या वास्तू आहेत त्या आपल्या सगळ्या मराठी सरदार किंवा तुमचे संस्थानिक यांनी केलेलं आहे. बर बर घाटसुद्धा बांधले त्यांनी. बर. मला वाटतं फार लोकांना माहितीच नसेल की तुम्ही तर म्हणता 40% म्हणजे बरोबर बरोबर अगदी ऑलमोस्ट अर्ध बांधकाम मराठी लोकांनी केलेलं आहे. अगदी. बर बर बर. कारण काशीतले घाट तर खूपच काशीत फेमस आहेत. 84 घाट आहेत. बर. तर 84मधून जे आहे समजून घ्या की एक 25-30 घाट तर आपल्या मराठी लोकांनी बांधलेत. क्या बात. पेशवे, शिंदे, गायकवाड, भोसलेंचे होलकर, बर. भोसले, तर खूप योगदान आहे आणि प्रत्येक क्षेत्रात योगदान आहे. म्हणजे शिक्षण म्हणा तर, घाट म्हणा तर, मंदिर म्हणा तर, किंवा जे पेशव्यांबरोबर लोक यायचे इथे तर वेद अध्ययन करायचे. तर पूर्ण गंगेचे काठी मराठी वस्ती आणि तुम्हाला सकाळ झाली की वेदाचे मंत्र, म्हणजे इतकं सुंदर वातावरण होतं. आणि अजूनही आहे. आरत्या 4 जागी होतात. म्हणजे दशाश्वमेध घाट आहे तिथे 2 जागी आरती होते. 80 घाटावरती आरती होते. आत्ता नमो घाटावरती आरती सुरू झाली आहे. तर म्हणजे लोकांना रोजगार पण मिळाला आहे की तुम्ही इथे म्हणजे कष्ट करा, मेहनत करा आणि तुम्हाला इथे बरोबर 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 तुमचं म्हणजे योगक्षेम चालेल. बरोबर बरोबर. नाही, टुरिझममध्ये ते आहे. टुरिझम वाढलं की हजारो लाखो लोकांना त्यातनं रोजगार मिळतो, एम्प्लॉयमेंटची संधी मिळते आणि इकॉनॉमी बदलते. त्या अगदी सगळ्या भागाची इकॉनॉमी बदलते. आता मी काशीला असताना बघितलं मी पूर्वी जे काय तिथे होतं आणि त्यामुळे आता जो फरक पडला आहे. आधी रिक्षावाले सगळे म्हणतात की 2014 नंतर आमचं एकदम इन्कम वाढलं आहे, येणारे टुरिस्ट वाढले. आणि तुम्ही बोलताना माझी म्हणलात की काशी यात्रा, पूर्वी मला वाटतं ते स्वरूप असं होतं की लोक यात्रेला धर्मयात्रेला जायचे जास्त करून काशीला. आता काशीला येणारे एज प्रोफाईलही खूप कमी झालं आहे. यंग लोकही काशीला उत्सुकतेने यायला लागले बघायला. आता तरुण मुलं मुली भरपूर येऊ लागले, खूप यायला लागले. मलाही खूप दिसले आता यावेळेला. तर आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ की तुम्ही म्हटलात अहिल्याबाई होळकरांनी पण खूप भरीव काम केलं. आपण त्यांच्या कामापासून सुरुवात करू कारण त्यांनीच मेन काम केलं म्हणून खरं पुढचं झालं सगळं. अहिल्याबाई होळकरांना जे आहे दृष्टांत झाला, विश्वेश्वरांनी दृष्टांत दिला आणि मग त्यांनी मंदिर स्थापना केली. आणि त्यावेळेस नारायण दीक्षित पाटणकर हे बाळाजी विश्वनाथ जे पेशवे होते त्यांचे गुरु, त्यांनी त्या मंदिर स्थापनेमध्ये पूर्ण योगदान आपला दिला, भूमिका दिली. आणि रणजित सिंग म्हणून होते पंजाबचे, त्यांनी सगळं पूर्ण सोनं दिलं. तर ते जे सोनं जे देवळाच्या कळशाच्या आणि पूर्ण भोवती आहे ते 24 मन सोने. बापरे. आणि त्यांनी पंजाबमधनं पाठवलं रणजित सिंग. बरोबर. तर अहिल्याबाई होळकरांचं खूप म्हणजे आपण जी पुण्यश्लोका त्याला माता म्हणतो तर म्हणजे त्यांनी खूप काम केलं आहे अहिल्याबाई. बरोबर. त्यांच्यामुळेच मला वाटतं ते मंदिर जे पाडलं होतं ते परत त्यांनी बांधल्यामुळेच खरं काशीला नवीन रूप आलं किंवा नवीन संजीवनी. कारण की अनेक वेळेस हल्ले झाले, अनेक वेळेस पाडलं गेलं आणि अनेक वेळेस त्याचा निर्माण झाला. तर त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस मंदिर पाडलं गेलं होतं त्यावेळेस अहिल्याबाई होळकर, नारायण दीक्षित पाटणकर यांची मुख्य भूमिका होती आणि उभारण्यामध्ये. त्यानंतर मग नारायण दीक्षित पाटणकरांनी जे आहे ब्रह्मा घाट, दुर्गा घाट, त्रिलोचन घाट हा उत्तम बांधला की लोक बाहेर न येतात त्यांची व्यवस्थित म्हणजे स्नानाची सोय व्हावी. घाटांवरती अशा फळ्या लावल्या म्हणजे उठायला, बसायला,
छत्र्या लावल्या की लोक उन्हाचा तडाखा लागू नये. तर म्हणजे भरपूर काम केलं. नारायण दीक्षित पाटणकरांनी दत्त मंदिर आहे ब्रह्माघाटावरती, बर. तर तिथे 11 महादेवची स्थापना केली. ते खूप मोठं घर होतं. आता ते 3 भागामध्ये विकलं गेलं आहे. अरे बापरे. बर. तर ठीक आहे, पण कमीत कमीत आज ते मंदिर जे आहे जागृत आहे ते टिकून आहे. आणि तिथे जे काही कुटुंब राहतं ते त्याची व्यवस्थित सेवा करतं. बर बर बर. आणि आणि कुठे ब्रह्माघाटावर? ब्रह्माघाटावरती दत्त मंदिर आहे. दत्त मंदिरच्या समोर बर. 11 महादेव आणि तिथे साक्षात अन्नपूर्णा मातेनी नारायण दीक्षित पाटणकरांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि तिची अशी कथा आहे की एकदा नारायण दीक्षित पाटणकरांनी तिथे ब्राह्मण भोजन घातलं. आता स्वयंपाक करायला त्यांना कोणी भेटत नव्हतं. मग त्यांनी विचार केला की हे ब्राह्मण भोजन मी ठरवलं हे कसं होईल. मग अन्नपूर्णा माता स्वतः आली. तिने सगळा स्वयंपाक केला आणि जेव्हा सगळे लोक तृप्त होऊन गेले तर मग नारायण दीक्षित पाटणकर शोधू लागले की ती आई माऊली, तिचे मला आभार व्यक्त करायचेत. तर ते शोधू लागले तर ती काही माऊली दिसली नाही. मग त्यांना काही वाटलं की ती माऊली गेली कुठे, मला तिचे पाय धरायचे आहेत, तिचे आभार व्यक्त करायचे आहेत. मग त्यांनी बघितलं की एक नथ तिथे होती. बर. पण ही नथ कोणाची आहे. तर त्या नथला त्यांनी बघितलं तर त्यांना असं वाटलं कुठे ही अन्नपूर्णा मातेची तर नथ नाही असं त्यांना वाटलं. म्हणून ती अन्नपूर्णेचं मंदिर जे काशीमध्ये आहे तिथे गेले तर तिथे ती अन्नपूर्णेची नथ नव्हती. बर. म्हणजे अन्नपूर्णा माता आली साक्षात ती आणि सगळं तिने जेवण वगैरे हे केलं, बनवलं, लोक तृप्त होऊन गेले. म्हणून तिथे छोटंसं गणपतीचं आणि अन्नपूर्णेचं मंदिर आहे. छोटीशी मूर्ती आहे. बर. जर कोणी काशीत आलं आणि अन्नपूर्णेला त्याला नाही जाता आलं कोणत्या कारणाने तर तुम्ही इथे पण जर अन्नपूर्णेला नमस्कार केला तर तो तुम्हाला तिथे पोचेल. वा वा. इतकं त्या अन्नपूर्णेचं महत्त्व आहे. पण ही दोन्ही मंदिरं कुठल्या घाटावर आहेत? हे ब्रह्माघाटावरती आहे. बर. तुम्ही मला मगाशी बोलता बोलता 1-2 खूप वेगळ्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे तुम्ही प्रति पंढरपूर म्हणून एक बरोबर, बोललात, बरोबर. किंवा तुम्ही शिंदे आणि गायकवाड आणि भोसले. बरोबर. तर थोडं आपण आय थिंक शिंदे गायकवाड भोसले यांच्या कामगिरीवर जरा बोलूयात आता. चालेल. त्यांनी आता- उभारलेलं काय? आता जसं ब्रह्माघाट आहे, ठीक आहे, तर आमच्याजवळ पंचगंगा घाट आहे. तुमच्या घराजवळ? आमच्या घराजवळ म्हणजे ब्रह्माघाट, दुर्गाघाट आणि मग पंचगंगा घाट. तर ब्रह्माघाटावरती हे दत्त मंदिर आहे. नारायण दीक्षित पाटणकरांनी स्थापित 11 महादेव आहेत. ठीक आहे. पुढे तुम्ही दुर्गाघाटावरती गेला तर ब्रह्मचारिणी मंदिर आहे. बर. त्याच्या पुढे विठ्ठल मंदिर आहे. हे विठ्ठल मंदिर जे आहे पोतनीस म्हणून होते लष्कर ग्वालियरचे. आता तिथे जे आहे म्हणजे पंढरपूरचं जसं मंदिर आहे प्रति पंढरपूर, त्याचं आता कार्य चालू आहे. येण्याला काही दिवसात किंवा काही वर्षामध्ये अच्छा. ते पूर्ण तयार होईल. मंदिर पूर्ण नवीन तयार होईल. तयार होईल म्हणजे सगळं ते जसं पंढरपूरला आहे तसं त्यांची म्हणजे हे करणार आहे, प्रतिमूर्ती करणार आहे त्याची. आणि तिथून पुढे गेला की तैलंग स्वामी म्हणून आहेत हम्म. आणि बिंदू माधव. बर. तर बिंदू माधव मंदिरचं असं वैशिष्ट्य आहे की भारतामध्ये 5 माधव आहेत. वाराणसीमध्ये बिंदू माधव, अलाहाबादला वेणी माधव, रामेश्वरला सेतू माधव आणि 2 माधव दक्षिण भारतामध्ये आहे, कुंती माधव आणि सुंदर माधव. बर. आता शंकरांनी विष्णूला पण एक क्षेत्र दिलं आहे, ते बिंदू माधव घाट पण आहे. म्हणजे पंचगंगा घाट आहे ना, त्याला लागून बिंदू माधव घाट पण आहे. बर. तर मणिकर्णिका घाटपासून बिंदू माधव घाटापर्यंत ही विष्णू काशी आहे. अच्छा, मी विष्णूचा एरिया. विष्णूचा एरिया. आणि तिथे बिंदू माधव आहे. कार्तिक महिना हा विष्णूचा म्हणून 1 महिना लोक तिथे येऊन राहतात आणि दानधर्म करतात. त्या बिंदू माधव मंदिरमध्ये रोजचे वेगळे वेगळे नित्य शृंगार असतात. हत्तीवर, पालखीवर आणि सगळा दही लोणीचा शृंगार असतो.
त्या विठ्ठल मंदिरामध्ये पण सेम कार्तिक महिना हा विठ्ठलाचा. आणि तिथे ना पुढे आला की तेलंग स्वामी म्हणजे जसे आपले शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे आपले स्वामी समर्थ, तसे हे सचल विश्वनाथ हे 280 वर्ष होते. बर. आणि ह्यांना चालता फिरता विश्वनाथ म्हणजे शंकराचं रूप. आणि अवलिया निर्वस्त्र. आणि ते होलिया म्हणून जागा आहे, होलिया स्थान, प्रगटे होलिया स्थान, तिथे हे प्रकट झाले. लहानपणापासून विरक्त होते. आणि गंगेत स्नान करतात ते तर घंटो म्हणजे किती किती तास गंगेत स्नान करतात ते, म्हणजे त्यांना हा भान नाही आहे. आणि इथे बुडी मारली की पलीकडे निघायचे, म्हणजे खूप त्यांनी चमत्कार केलेत त्यांनी. बर बर. तर ते तुम्ही कधी गेला तर आवर्जून बघा तेलंग स्वामी मंदिर. आणि ती जी मूर्ती आहे तेलंग स्वामींची, ते ज्यावेळेस होते देहरूपात त्यावेळेस त्यांनी ती मूर्ती त्या मूर्तिकारकडनं बनवून घेतली. बर. तर त्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे की त्या मूर्तीमध्ये एका हातामध्ये लाडू आहे आणि एक हात असा आहे त्यांचा. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की चांगल्या गोष्टी घ्या आणि वाईट गोष्टी सोडा. बर. म्हणजे आपल्याला लोकांकडनं जे काही चांगलं घेता येईल त्यांचा हा संदेश आहे, चांगलं घ्या, वाईट घेऊ नका. तर खूप छान मूर्ती आहे. त्याच्या ठीक मागे कालीची मूर्ती आहे. तर त्या मूर्तिकारनी ही मूर्ती जेव्हा बनवली होती तर तो मूर्तिकार म्हणाला की ही मूर्ती ज्याला घेऊन जायची आहे तो चालवून घेऊन जाईल, त्याला ही मूर्ती देईन. तर हे त्या मूर्तीला आपल्या मागे चालवून घेऊन आले आणि आता तिथे ती स्थापित आहे. काली मातेची मूर्ती. काली मातेची मूर्ती. बर. हे काली भक्त होते. त्यानंतर खूप मोठा शिवलिंग आहे आतमध्ये. ते शिवलिंग जे आहे म्हणजे जितकं मोठं आहे, म्हणजे खूप उंच आहे ते, तर त्याला एक साधारण 10 माणसं मिळून सुद्धा हलवू शकत नाही, एवढं मोठं आहे. तर खूप चमत्कार आहेत. पुढे मंगळागौरी यांचं मंदिर आहे तिथे. तेलंगणाचं मंदिर आणि बाहेर ते शिवलिंग त्यांनी स्थापित केलं आहे. त्यानंतर तिथे मारुतीची मूर्ती आहे, भीष्म पितामहची आहे. हे सगळं ते चित्रकूटमधनं घेऊन आले होते आणि हे सगळं त्यांनी स्थापित केलं होतं. त्यांनी खूप लीला केल्या आहे तिथे. त्यानंतर मंगळागौरी मंदिर आहे. बर. तिथे गौरी गभस्थेश्वर म्हणतात. आणि पंचगंगा जो घाट आहे तिथे 5 नद्यांचा संगम आहे. बर. गंगा, यमुना, सरस्वती, किरणा, धूतपापा. बर. त्यातल्या गंगा यमुना तर गंगा, यमुना, सरस्वती त्या हे आपल्या आलेल्या आहे तिकडनं. आणि या दोघांचा उद्गम काशीत नाही, किरणा आणि धूतपापाचा. बर बर. म्हणून पंचगंगा म्हणतात त्याला. ओके ओके ओके. त्या बिंदू माधव मागे म्हणे इतिहास आहे म्हटलं मंदिराच्या मागे. बरोबर. त्याचा आणि शिवाजी महाराजांचा काहीतरी. शिवाजी महाराज ते औरंगजेबचा जे आहे सिपे सालार आलमगीर तो आला होता, ते बिंदू माधव मंदिर ते उद्ध्वस्त केलं. बरोबर. मग नंतर ते आत्ता जे तुम्ही मंदिर जे बघितलं हे नंतर निर्माण केलेलं आहे. त्यावेळेस मग शिवाजी महाराजांनी ते मंदिर निर्माण केलं. तिथे खूप मोठी ती आहे मस्जिद, जिथे पूर्वी मंदिर होतं. मंदिर होतं ते शहरीत आता मंदिर झालं मला वाटतं. आता तिथे असा विचार चालला आहे त्या बिंदू माधव संस्थानचा की तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा. कारण की त्यांचं आज हे केलेलं कार्य आहे, त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी मोठं पुढाकार मंदिर केलंय म्हणून ते परत मंदिर आज ते आहे बांधता आलं तिथे. परत मंदिर. मला वाटतं ते आग्रहण सुटले तेव्हा काशीत काही काळ आले काशीत राहिले होते. होते. हां, तेव्हाच त्यांनी ते बरोबर. केलं असणार आहे. बरोबर बरोबर. आणि गागाभट जे होते काशीतले, जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला होता मग ते काशीतनं गागाभट गेले होते बरोबर. त्यांचा राज्याभिषेक करायला. ते पण खूप मोठे वेद सम्राट होते. तर भरपूर योगदान आहे आपला. आणि मग घाटात आता हे मनकर्णिका घाट वगैरे आहे बरोबर. किंवा मणिकर्णिका घाटची जी जागा होती, आपले जे पटवर्धन म्हणून आहेत म्हणजे जमखंडी संस्थानची, बर त्यांच्याकडे काल गेलो होतो तर ते म्हणाले की त्या जागेमध्ये आमचा पण काहीतरी तिथे हे होता अधिकार. ते आता काय माहित म्हणजे नाही. किती म्हणजे सगळ्या जुन्या गोष्टी होऊन गेल्या जुन्या सगळ्या. गोष्टी आता काय. आणि काशीतलं जर जुनं जर तुम्ही स्मशान म्हणाल तर ते हरिश्चंद्र घाट आहे. बर. नंतर मग हे मणिकर्णिका झालं. मला वाटतं मनकर्णिका नाव म्हटलं झाशी राणीवरनं
त्या घाटाला दिलं असं आहे की वरती ते 80 घाटावरती ते ह्याचा इतिहास आहे. मणिकर्णिका म्हणजे ह्याचा जे मणी पडला हां. म्हणजे पार्वतीचा, म्हणून ते कानातलं मणी पडला म्हणून ते मणिकर्णिका असं आहे ते. अच्छा. ओके ओके. पण आता मनकर्णिकाला बरेचसे लोकांचे अंत्यविधी वगैरे आली होत असतात तिथे. काय आणि आहे, हरिश्चंद्राला पण. मणिकर्णिका घाट सध्या म्हणजे महाश्मशान घाट आहे. अखंड प्रेत जळतात. कधी पण तुम्हाला तिथे अग्नी शांत मिळणार नाही. अखंड. त्याचं कारण आहे काय, काश्याम मरणान मुक्तीही असं म्हटलं आहे की काशीमध्ये मेल्यावरती मुक्ती मिळते. तो लोक हा विचार करतात की बाबा ठीक आहे, हा जो व्यक्ती अमुक अमुक गेला आहे, ह्याला काशीत मृत्यू नाही मिळाली आहे, आपण काय करू, ह्याला इथे येऊन ह्याला अंत्यसंस्कार करू आणि त्या अस्थ्या गंगेत विसर्जन करू. हा भाव आहे. म्हणजे काशीची जनता आणि काशीच्या जवळपास जी लोकं आहेत ते लांबून लांबून येतात प्रेत घेऊन. म्हणजे इतकं काशीचं महत्त्व आहे. एक महत्त्वाचं मंदिर आपण बोलायचं विसरलो किंवा राहिलं आपलं बोलायचं, ते म्हणजे साक्षी गोपाळ. हां, तर ते जे तैलंग स्वामी मंदिर आहे तिथे ते साक्षी गोपाल मंदिर आहे आणि ते एकनाथ महाराजांनी तिथे स्थापित केलं आहे. बर. एवढं जुनं आहे ते? एवढं जुनं आहे ते. बर 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 बर. आणि तुम्ही मगाशी मला सांगताना एक सरदार आंग्रेंचा त्याचं पण एक वैशिष्ट्य आहे काहीतरी. बरोबर. कान्होजी आंग्रे होते, त्यांचा वाडा ब्रह्माघाटावरती आहे. तिथे आज जवळजवळ 125 वर्ष झालं गणपती उत्सव आम्ही सगळे साजरे करतो. काशी गणेशोत्सव कमिटी म्हणून संस्था आहे. बर आणि जे आपले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते बर ते आले तिथे आणि त्यांनी तो सुरू केला. बर. मी ते जसं पुण्यात पण त्यांनी पाया रचला. अद्याप चालू आहे. बर. आता संख्याबळ कमी जरी असलं पण लोक अजून त्याच उत्साहाने करतात आहे. वा 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 वा. म्हणजे स्थानिक लोकांना घेऊन अच्छा. आम्ही गणपती उत्सव करतो आणि अजूनसुद्धा जे आहे म्हणजे व्यवस्थित म्हणजे 10 दिवस उत्सव होतो. मी तर ऐकलं की तुम्ही जे सगळं सांगताय ते तर प्रश्नच नाही, पण मी अजून एक गोष्ट आज ऐकली की तो दशाश्वमेध घाट जो आहे, बरोबर. मग वाटतं ब्रह्माने तिथे काहीतरी 10 घोडे वापरून बरोबर. अश्वमेध यज्ञ यज्ञ केला केला म्हणून तो होता. दशाश्वमेध. पण तो घाट सुद्धा मी ऐकलं की नानासाहेब पेशव्यांच्या पुढाकाराने बांधला गेला. बरोबर. आता मला माहित नाही खरं नाही खोटं नाही काय. केलं आहे त्यांनी. म्हणजे काय आहे की आक्रमण अनेकदा झाले तर त्यामुळे उद्ध्वस्त मंदिरं भरपूर झाली, अनेकदा घाट बनले, अनेकदा ते जसं गंगेचं पाणी आलं वरती तर हे झालं म्हणून ते पुनर्निर्माण झालेलं आहे. पण म्हणजे ह्यांनी केलेलं आहे. बरोबर बरोबर जसं आता पेशव्यांचं गणपती मंदिर आहे. बरोबर. ते फार सुंदर मंदिर आहे. ते- ते प्रत्येकाने आवर्जून अगदी, बघावं अगदी, अगदी. असं मंदिर आहे. सुंदर मंदिर आहे. 1807 साली स्थापित केले त्यांनी. म्हणजे आता ते 200 वर्ष झाले. पण ते मंदिर मी जे बघितलं, सगळी मंदिरं काशीतली छानच आहे, प्रश्नच नाही की. पण याला एक वेगळंच एक वलय आहे मंदिराला. एक तर आतला परिसर खूप छान आहे. बरोबर. मंदिर खूप स्वच्छ ठेवलं आहे, अजून चांगलं मेंटेन्ड आहे. खूप काशीतल्या काही जुन्या बाकी मंदिरांच्या मनाने खूप मेंटेन आहे. चांगलं मेंटेन आहे. आणि समोरच लगेच तुम्हाला तो घाट मिळतो. फारच छान आहे. फार मग ही मंदिरं तर आपण म्हणली सगळी छोट्या गल्लीत आहेत, ते चालतच बघायला लागतं, त्यात काय पर्यायच नाही आहे. पण हे जे घाट सगळे जे गंगेवरती बांधलेले आहेत, हे घाट आता त्यात मराठी लोकांचे घाट खूप आहेत तुम्ही म्हणलात, वेगळ्या प्रकारचे घाट आहेत सगळे. तर हे घाट बघायचे कसे, म्हणजे नदीतनं बघायचे का त्याला काही वेगळी सोय पण आहे? असं आहे, पायी आला तर तुम्हाला जवळनं बघता येतील. बरं. पण हे घाट लागून लागून घाट आहे सगळे. सगळे घाट एका दुसऱ्याशी असे जुळलेले आहेत. बरं. म्हणजे वरणा ते असी, वाराणसी म्हणजे 80 घाट आहेत. म्हणजे आपण पहिल्या घाटापासून घेऊन शेवट घाटापर्यंत पायी जाऊ शकतो. बरं. ते आपल्याला जवळनं बघायला मिळतात. त्या घाटावरती जाऊन आपण ते ज्या हेरिटेज ज्या प्रॉपर्टी आहेत किंवा ज्या आपल्या संरक्षित ज्या वास्तू आहेत त्या आपण जवळनं बघू शकतो. आणि बरेच लोक होडीनी पण बघतात. म्हणजे दोन्ही कन्सेप्ट आहे. जवळनं बघायचं असलं तर पायी बघा. पण अशी वॉक तिथे ऑर्गनाईज होते? हो, करता येते. अच्छा. ते घाटावरनं असं चालत ते पूर्ण घाट जे आहे मंदिरं ते त्या एका घाटाचं दुसऱ्याशी वैशिष्ट्य. संलग्न आहे, जुळलेले सगळे घाट. बरं. आय थिंक ते कारण नदीतनं म्हटलं तरी ते थोडं लांब लांब दिसतं. पडतं. पण जसं लोक बोट राईड करतात हां. तर बोट राईडमधनं पण तुम्ही नमो घाटपासून घेऊन 80 घाटपर्यंत
बोट राईड करू शकता, तरी पण सगळे घाट बघू शकता. पण जर जवळनं बघायचं असलं किंवा त्या वास्तूच्या आत जायचं असलं, जवळनं बघायची असली, जसं आमचं घर आहे, तर तो अगदी ब्रह्माघाटावरती आहे. तर तुम्ही जर आत येऊन प्रत्यक्ष बघितलं तर तुम्हाला ती वास्तू कळेल की नक्कीच, नक्कीच. ही 5 मजली वास्तू आहे, तळघर आहे, शिवपिंडी आहे, गणपतीचं देऊळ आहे आणि हे बांधकाम कसं आहे. बरोबर, आज बरोबर. 250-300 वर्षाचं बांधकाम आहे. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी जवळनं पण बघितल्या तर त्याचा आनंद वेगळा आहे तो आपल्याला. नक्कीच नक्कीच नक्कीच. हे तर हेरिटेज वॉक बरोबर, हेरिटेज वॉक करू शकता. तेच म्हणजे मस्त. आंग्रेवाडा, फर्निसवाडा, विठ्ठल मंदिर, हे सगळं आपण जवळने बघितलं तर त्याची माहिती पण मिळते आणि मग आपल्याला हे लक्षात येतं की हे बांधकाम किती जुनं असेल. हे आता या गल्ली बोळमधनं त्या हे सगळ्या बांधकामला लागणारं जे साहित्य आहे ते कसं आलं असेल. म्हणजे हा पण एक मोठा प्रश्न आहे ना. नक्कीच नक्कीच. कारण की 2 माणसं बोरवर चालू शकत नाही, इतक्या बारीक बारीक बोळ आहेत. म्हणजे असा आपण हात केला तर इकडची बिल्डिंग आणि इकडची बिल्डिंग भिंतीला हात लागतो. बरोबर बरोबर. दशाश्वमेध भागामध्ये गोंदवलेकर महाराजांचं स्थापित मंदिर आहे. त्यांनी स्थापन केलेलं. स्थापित केलेलं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तर तुम्ही जर गेला तर नक्की बघा तिथे, म्हणजे बघण्यासारखं आहे. प्रश्न नाही. मला वाटतं ही सगळी मंदिरं त्या घाटावर चालत चालत फिरलो तर जास्त सोपं आहे हे बरोबर. सगळं. तसं ते दशाश्वमेध जो भाग आहे, जसं आपला पुण्याचा तुळशी भाग आहे की नाही, तसा तो ते गोदोलिया सर्किल पासून घेऊन ते दशाश्वमेध घाटपर्यंत हे सगळं तुम्हाला तुळशीबागसारखं वाटेल. बरं. आणि ही जी आता जे मंदिर बनलं आहे ते विश्वनाथ गल्ली अशी बारीक बारीक बोळ आहेत. तर त्या बारीक बारीक बोळमधनं त्या तुम्हाला गोंदवलेकर महाराजांच्या मठात जाता येईल. बर तिलवणकर म्हणून आहेत, बर. ते सगळी तिथली व्यवस्था बघतात. सुंदर मंदिर आहे. आणि आमच्या पण वास्तूमध्ये गोंदवलेकर महाराज येऊन गेलेत. बर. आता आमच्याकडे कोणी भाविक आले होते तर त्यांनी सांगितलं की वाणी रूपात आमच्याकडे येऊन गेले असा उल्लेख आहे. क्या बात. तर खरोखर म्हणजे ही धरोहर आहे आणि मराठी माणसांनी जपून ठेवली आहे, सांभाळून ठेवली आहे. आणि मी अनेक लोकांना हे म्हणजे सांगणं इच्छितो की आपल्याला या वास्तू मिळाल्या आहेत ते कृपया करून विकू नका. मराठी लोकांच्या वास्तू आहेत आणि अशा वास्तू आता परत मिळणार नाही. शक्यच नाही. आता गंगेच्या काठी आता लोक हॉटेल करतात. तर हेरिटेज जर जपायचं असलं तर तुम्हाला आपली वास्तूचं संरक्षण करावं लागेल. नक्कीच. आणि जसं आम्ही आज तिथे 4 पिढ्या राहतोय तर मराठी भाषेचं संरक्षण केलं आहे. नक्कीच. आम्ही घरामध्ये मराठीत बोलतो आणि लोकांना आवाहन करतो की मराठी भाषा टिकाल, म्हणजे टिकवा, तेव्हा तुम्ही टिकाल. नक्कीच. तेव्हा आपली मराठी भाषा टिकेल, मराठी संस्कृती टिकेल आणि आपली मराठी वास्तू टिकेल. नंतर जाईल हातातनं. नक्कीच नक्कीच नक्कीच. अगदी अगदी अगदी. आणि हे मला टिकवण्याकरता जास्तीत जास्त लोकांनी तिथे पोहोचणं, त्या मंदिरात जाणं, लोकांना आलं पाहिजे. मंदिरात थोडं दान धर्म करणं. अगदी. कारण मंदिरं मेंटेन करणं खूप खर्चिक काम आहे. खूप खर्चिक आहे. आणि मी तर म्हणतो की कोणाला यायचं असलं, श्रद्धा आहे, भावना आहे, तू आमच्याकडे आला तर आम्ही तुमची सगळी सोय करू, निशुल्क सोय करू. पण तो आध्यात्मिक असला पाहिजे. नाही नाही. म्हणजे आध्यात्मिक म्हणजे काय, तो भाव असला पाहिजे ना. नक्कीच. की म्हणजे नाही काय, जेवढे मराठी पर्यटक येतील ना इथे फिरतील आणि त्यांना आपल्या पूर्वजांनी केलेले कॉन्ट्रीब्युशन हे कळेल इथलं, तरच तो माइंडसेट बदलेल. आणि जोवर लोक येऊन थोडंसं माझ्या मते पैशाने पण जोवर कॉन्ट्रीब्यूट करत नाहीत ना, कारण मंदिरं मेंटेन करणं केवढं खर्चिक. अगदी बरोबर आहे. आणि आपल्याला मंदिरं स्वच्छ पण पाहिजेत, पण स्वच्छ ठेवायला मॅनपॉवर अगदी लागतं, बरोबर. त्याला खर्च येतो. तर जेवढे मराठी पर्यटक जातील तेवढं त्याचं संवर्धन सहज शक्य आहे असं माझं मत आहे. मकरंदजी, पण मी जे काय काशीबद्दल ऐकलं आणि तुमच्याकडनंच ऐकलं आहे की ही बरीचशी मंदिरं आपण जी बोललो मराठी माणसांची किंवा मराठी लोकांनी बांधलेली, सरदारांनी बांधलेली वगैरे, ही अशा खूप गल्लीबोळात आहेत किंवा पटकन असं मॅपवर सापडणार नाही अशा ठिकाणी खूपशी मंदिरं आहेत. तर ही मंदिरं बघायची कशी? म्हणजे ह्याला काय गाडीत जायला लागतं किंवा रिक्षाने करायला लागतं का? काय सोय आहे बघायची? गल्ली बोळची जी मंदिरं आहेत तुम्ही 2 व्हीलरनी किंवा
पायी पायी बघू शकता. कारण काय गल्लीबोळ इतक्या लहान आहे की तिथे रिक्षा येणार नाही. आणि जर तुम्हाला कोणी स्थानिक व्यक्ती भेटला तर फार उत्तम. तर आमच्याकडे पण जी मंडळी लोक येतात तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला जर या भागातली मंदिरं बघायची असली, ऐतिहासिक म्हणा किंवा धार्मिक दृष्टीने म्हणा किंवा आध्यात्मिक दृष्टीने बघा, तर मग तुम्ही मला सांगा, तसं मी तुमचं नियोजन करून देईन. किंवा तुम्ही तुमच्याजवळ कोणी स्थानिक असेल तर त्याची मदत घ्या. तर ते लोकल व्यक्ती असला, स्थानिक असला तर मग ते सोपं जातं. नक्कीच. कारण की इतक्या बारीक बारीक गल्ल्या बोळ आहे ना की लोक विसरून जातात की आपण कोणत्या गल्लीतनं आलो. हो नाही, आणि मी बघितलंय तिथे असताना आपण आधी डावीकडे वळतो, उजवीकडे वळलो, हे कारण सगळ्या गल्ल्या एकसारखे दिसायला लागतात. एका पॉईंट नंतर भूलभुलैया आहे. भूलभुलैयासारखं आहे. आणि त्या गल्ल्या प्रेक्षकांनी बघितल्यात का माहीत नाही, पण 5-5 फुटी 6 फुटी रुंदी त्या गल्ल्या आहेत. आपण चालतोय, टू व्हीलर आली आपल्याला बाजूला सरायला लागतं, एवढ्या छोट्या गल्ल्या आहेत. तर यांच्यासारखं माहितगार बरोबर असेल तरच, म्हणजे त्यांनी आम्हाला जे दर्शन काशीचं घडवलं ते मला वाटत नाही कुठल्या पर्यटकाने आत्तापर्यंत काशीत केलं असणार आहे. खूप छोटे गल्ली बोळ आहेत. ही मंदिरं इतकी सुंदर आहेत. तुम्ही फोटो बघतात, ते बोलताना मी फोटो स्क्रोल करतोच आहे. तर प्रत्येक मराठी पर्यटकांनी, प्रत्येक महाराष्ट्रातील ट्रॅव्हल मधल्या माणसांनी ही मंदिरं प्रमोट करावी. आपलीच संस्कृती आहे, आपल्याच माणसांनी उभारलेली ही मंदिरं आहेत, हे घाट आहेत. आपण नाही बघायचे तर कोणी बघायचे. तर माझं उलट सगळ्यांना आव्हान असेल या पॉडकास्टच्या थ्रू की आपण सगळ्यांनी पुढच्या जेव्हा काशीत जाऊ तेव्हा ह्या सगळ्यांचं, ही सगळी मंदिरं बघता येतील असंच नियोजन करावं. एक अर्धा दिवस लागतो हे सगळं, बरोबर मकरंजी? अगदी बरोबर. एक अर्धा दिवस लागतो ही सगळी मंदिरं बघायला. परत ही चालत फिरलं तरच खूप छानपणे बघता येतात. आणि कुठे वाटेत भूक लागली, कुठे कंटाळा आला तर खायला वाटेत लस्सी आहे, मलईयो आहे, ते काशीतले, आणि तिथे गेल्यावर काशीतली लस्सी नाही प्यायली तर काय उपयोग राहण्यात, बरोबर आहे का नाही? बरोबर. तर हे सगळे गोष्टी, सगळी मंदिरं, सगळे घाट आवर्जून प्रत्येकाने बघा. काही मदत लागली तर मकरंजी आहेत मदत करायला. त्यांचा सुद्धा एक होमस्टे पण आहे खाली, त्यांच्याच घरात खालच्या मजल्यावर, खूप छान आहे. 1-2 मिनिटात तुम्ही खाली घाटावर असता तिकडनं. तर त्यांचा नंबर खाली स्क्रोल होतो आहे. तुम्हाला काय वाटलं त्यांना कॉन्टॅक्ट करा. पण तुमच्या पुढच्या काशी सहलीमध्ये ही मराठी मंदिरं, मराठी घाट नक्की ॲड करा. तरच माझ्यामध्ये तुम्ही ही छान समृद्ध अशी काशी यात्रा करू शकाल. काशीमध्ये पंचक्रोशी यात्रा आहे, त्यानंतर मग पंचतीर्थी यात्रा आहे, 56 विनायक आहे. बरं. म्हणजे तुम्ही वर्षभर राहाल तरी काशीतली न मंदिरं संपतील, म्हणजे तुम्ही दमून जाल. म्हणजे इतक्या गल्लीबोळमध्ये मंदिरं आहेत की तुम्हाला काय सांगू मी, की खरोखर आध्यात्मिक नगरी आहे, काशी नगरी आहे. आणि एकदा तरी जीवनात काशीत अवश्य या. बरोबर बरोबर. काशीत यावे, नित्य वदावे, म्हणजे काशी यात्रा घडते. वा वा वा. आणि पंचक्रोशी यात्रेकरता 5 दिवस लागतात. त्या 5 जागी तुम्हाला मुक्काम करायचा असतो. पण लोकांजवळ वेळेचा अभाव आहे म्हणून तुम्ही बाय कार 1 दिवसामध्ये पण करू शकता. बरं. पंचतीर्थी ही बाय बोट होते. बरं. तर ती तुम्ही 5 तीर्थक्षेत्री 5 तीर्थक्षेत्री जातात, पूजा करतात, अभिषेक करतात. तर हे तुम्ही बाय बोट करू शकता. हे 1 दिवसात होते? 1 दिवस होते. बरं. आता लोकांजवळ वेळ नाही आहे म्हणून ते आपण करू शकतो. 56 विनायक आहेत. त्यानंतर पूर्वी 56 देवळं आहेत. 56 गणपती, 56 विनायक. बरं. तर म्हणजे इतक्या यात्रा आहे ना की कधी यात्रा संपणार नाही. मकरजी, पुण्याचं आणि काशीचं एक तर नातं आपण बोललो ते आत्ता. पुण्यातील सरदार गेले, पेशवे गेले आणि मंदिरं घाट बांधली वगैरे, ते आपण बोललोच आहे. पण एक वेगळं, पण तुम्ही मला एक नातं सांगितलं मगाशी ऑफ कॅमेरा, जे पुण्यात आणि काशीचं आहे. तर ते काय आहे एक्झॅक्टली? इथे सदाशिव पेठेमध्ये लक्ष्मी नरसिंहचं मंदिर आहे. बरं. तर ते जे मंदिर आहे तिथले आता ते 10 पिढीपासून ते मंदिर जोशी कुटुंबाजवळ आहे. बरं. तर गणेश भट म्हणून होते. तर ही जी मूर्ती इथे जी आहे ती काशीच्या बाभळीचे जे जंगल होते त्या जंगलामधनं ते गणेश भट घेऊन आले आणि इथे स्थापित केलेली मूर्ती आहे ती. आणि आज जोशी कुटुंब म्हणजे 10 पिढ्या त्या मंदिरची सेवा उपासना करतात.
एवढं एवढं जुनं जुनं मंदिर. एवढ्या वेगळ्या प्रकारचं पुणे आणि काशीचं नातं पण आहे. तुमच्या पुढच्या काशी यात्रेमध्ये ही मराठी माणसांनी बांधलेल्या वास्तू, मराठी माणसांनी बांधलेली मंदिरं हे तुम्ही नक्की बघा. आणि ते सहज एवढं सोपं नाही बघणं, कारण ते नॉर्मल कुठल्याही ट्रॅव्हल आयटनरीमध्ये येत नाहीत. पण तुम्ही आवर्जून तुमचा जो कोण ट्रॅव्हल एजंट असेल, टूर ऑपरेटर असेल, त्याला सांगा की मला ही मंदिरं बघायची आहेत. मग तो जर शोधाशोध करेल आणि तुमच्या आयटनरीमध्ये या मंदिरांची टूर नक्की समाविष्ट करेल. आणि त्याला नाही जमलं तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला मदत करू, जेणेकरून तुमची पुढची काशी यात्रा त्याला एक वेगळा मराठी टच त्या यात्रेला नक्की येईल. आणि एक वेगळा अनुभव तुम्हाला ही सगळी यात्रा होते, जी मला यांच्यावर फिरताना काशीमध्ये आली. मग इतकं छान वाटलं त्या दिवशी मला की खूप वेगळं काहीतरी बघायला मिळालं, जे नॉर्मल कुठल्याही टुरिस्ट ग्रुप बघू शकत नाही असं काहीतरी. तर मंडळी, तुम्हाला आमचा आजचा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. काशीबद्दल एक खूप वेगळा दृष्टिकोन तुम्हाला दिलेला आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच हे आवडलं असणार आहे. काहीतरी वेगळी माहिती काशीबद्दल आहे या एपिसोडमध्ये. कसं वाटलं नक्की सांगा कॉमेंट्समध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं, आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.